पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुम्ही इथे? सिम्मी आजी, तुझ्यासाठी जेवण आले, लवकर खाऊन घे। अगं नेहा, कशाला हे? अगं काय झालं माहितीये, ते मी फोनवर तुझ्याकडून रेसिपी घेतली होती ना, असंच सगळं केलं आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये इट वॉज सो परफेक्ट. माय गुडनेस, इतकं जेवले ना मी, पोटच भर. टोमॅटो कशाला खात होता? आय एम सॉरी. म्हणजे तू रेसिपी दिली होतीस ना, मी तसंच करायला गेले, पण नाही जमलं मला जेवण बनवायला. म्हणजे ते काय झालं, ती भाजी होती ना, भाजी ती करपली अगं, आणि डाळ, आय डोंट नो व्हॉट हॅपन्ड. आय मीन ती, इट वॉज लाईक रॉक, ती शिजलीच नाही अगं. आणि ते तू आमटीमध्ये ते तू म्हणालीस ना की ते मिरची टाकायची, तर मग मी ते कापायला गेले, मग माझे हात झोंबायला लागले, आणि मग माहित नाही, मग ते कांदा कापला, डोळ्यातून पाणी येत होतं, तर डोळ्याला हात लागला आणि दुखतोय माझा डोळा अजूनही. मग खोटं का बोललीस? खोटं बोललं तर बाप्पा कान कापतो ना. तर जेवून घे ना पटकन. नाही नेहा प्लीज नको, तू हे घेऊन जा. हे बघ, हे जर पप्पांना कळलं ना, तर ते तुझ्यावर खूप रागावतील, आणि मला नाही वाटत की माझ्यामुळे तुला अजून पप्पाने ओरडावं. इनफॅक्ट मला आता असं वाटतं की माझ्यामुळे कोणालाच कसलाच त्रास होऊ नये. प्लीज प्लीज तू घेऊन जा. तुम्हाला हवंय ना आम्हाला कोणाला त्रास नको व्हायला, मग प्लीज तुम्ही जेवून घ्या. जर तुम्ही जेवला नाही तर आम्हाला त्रास होईल. नको ग पप्पा, त्यांनीच परमिशन दिली. खरंच? रिअली? पप्पांनी परमिशन दिली? म्हणजे पप्पांचा माझ्यावरचा राग दूर झालाय, त्यांनी माफ केलंय मला? हो. खरं सांगू तर तसं नाहीये. म्हणजे मी जेव्हा ताट घेऊन येत होती ते त्यांना कळलं, तर ते थोडेसे चिडले, पण नंतर तेच म्हणाले की घेऊन जा. आणि कसं ना काकू, जर तुम्ही नाही जेवला ना, तुम्ही उपाशी राहिला, तर पप्पा नाही आवडणार. पप्पानी जी परमिशन दिली आहे ना, ती सुद्धा तुझ्यामुळेच दिली आहे नेहा. हा तुझा चांगुलपणा आहे म्हणून ते याला हो म्हणाले. नको म्हटलं ना, प्लीज नको, घेऊन जा. सिम्मी आजी, मीठ आहे का? मीठ आणि टोमॅटो खाल्ला ना तर मस्त लागतं. व्हॉट? तू का खाणार आहेस हे? तू नको खाऊस, ठेव तू.
आज मी पण लंचला टोमॅटोज खाणार आहे. डार्लिंग तू ते राहू दे, तू हट्टीपणा करू नकोस, जेवून घे. हा तू करतेस ना, मग मी पण मला. आज मी पण लंच मध्ये टोमॅटोज खाणार. काय चाललं तुमच्या दोघींचं? का असं हट्टीपणा करताय? जेवून घे आधी. जेवा जेवा आधी, माझ्या समोर जेवा. आधी तुम्ही जेवून घ्या. किती हट्टी आहात तुम्ही. डार्लिंग माझ्या पिकूचूला पण असं शहाणपणा शिकवशील का ग? पण त्याने जर चॉकलेट खाताना अख्खं तोंड नाही रंगवलं तरच. परी ऐक ना, मी सांगू नकोस ना. पिकूची दादा, तू माझ्यापेक्षा मोठा आहेस ना, तू माझा दादा आहेस ना, मग तुला शाळ्या मुलासारखं वागलंच पाहिजे. हो, मग मी वागतो शाळा मुलासारखा. तू तुझ्या रिपोर्ट कार्ड बद्दल कधी कोणाला सांगितलं नाहीये, हे तुला सांगायला पाहिजे. सिम्याजीची सही घ्यायची ना रिपोर्ट कार्डवर. मग तू घेणार आहेस का मी घेऊ? मी सांगू का? परी परी अगं चार्जर पाहिलंस का माझं? नाही. तू जर सांगितलंस तर कशाबद्दल बोलताय? काय नाही, ते मी आज शाळेत झोपलेलो ना, तर टीचर मला ओरडली. हे तिला सगळ्यांना सांगायचंय. तू शाळेत झोपलास? मोबाईलवर असतो ना रात्रभर, म्हणून रात्री झोप नाही आणि मग शाळेत जाऊन झोपतोस. हे योग्य नाही हा पिकूचू. मी येतो. पिकूची दादा, दादा, मी सिनियरला प्रॉमिस केलंय. काय? मी तुला शाळा मुलासारखं वागायला शिकवणार. काय खुसूर चालली तुमची? परी इथे काय ग? पिकूचू दादा शाळेत झोपला म्हणून तू त्याला चिडवतेस का? चिडवत नाहीये, मी त्याला समजावते. काय? पिकूचू दादा एक्झाम मध्ये फेल झाला म्हणून त्याचा रिपोर्ट कार्ड तो कोणालाच दाखवत नाहीये. त्याच्यावर सिम्मी आजीची सही घ्यायची आहे. पिकूचू, पिकूचू इथे इथे ये बाळा.
मगाशी हेच बोलत होतास का? हो. नेहा वहिनी सॉरी, मी चांगले मार्क आणीन. सॉरी, परत असं नाही होणार. सॉरी, मी पुन्हा फेल नाही होणार. हे बघ, तू फेल झालाय म्हणून मी तुझ्यावर चिडत नाहीये पिकूचू, पण तू फेल झालायस हे तुला तुझ्या मम्माला सांगायला हवं, हो ना? तिला सगळं खरं खरं सांगायचं, तिच्याशी खोटं नाही बोलायचं. जाऊन तिला सांग आणि पुढच्या वेळेला छान अभ्यास कर, म्हणजे मग छान नंबर्स येतील. हो. आणि तुझं काय, तुझे रिपोर्ट्स कार्ड कुठे? येस सर. हो सर, सगळा प्लॅन तयार आहे. आपण भेटलो ना तर मी सगळा प्लॅन तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो. हो 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 सर, तुम्ही सांगा ना. हो चालेल चालेल. एक तासाभरात मी तुमच्याकडे येतो. ओके. मम्माला रिपोर्ट कार्ड बद्दल कसं सांगू? ती ओरडेल, मारेल. येस सर. तू फेल झालायस हे तुला तुझ्या मम्माला सांगायला हवं, हो ना? तिला सगळं खरं खरं सांगायचं, तिच्याशी खोटं नाही बोलायचं. ठीक आहे सर. थँक्यू थँक्यू सर. अरे पिकूचू, तू कधी आलास? आणि काही खाल्लंस का? हे बघ, हातपाय धुवून घे आणि काहीतरी खाऊन घ्या. मला जरा बाहेर जायचंय, एक मीटिंग आहे महत्वाची. थोडा उशीर होईल. चल. काय रे, काय झालं? एवढा गप्प काय आहेस? पिकूचो, काय विचारतोय मी? एवढा शांत काय आहेस तू? पप्पांना सगळं सांगू का? नको, ते सुद्धा चिडले तर. कमी मार्क नाही आहेत, फेल झालोय, त्यांनाही आवडणार नाही. पिकूचू, अरे काय बोल, काय झालंय? नाही, झोप येते मला. अरे एवढंच ना, मग हातपाय धुवून घे आणि थोडा वेळ झोप. मी येतो बाहेर जाऊन. बाय. आजोबा येऊ? ये. तुमच्यासाठी दूध आणलं होतं. अरे वा, थँक्यू. तुमच्याशी बोलायचं होतं आजोबा. बोल ना. आजोबा, त्या सिमी काकू आउट हाऊस मध्ये जाऊन राहताय ते. बरं झालं तू सिमीचा विषय काढलास. मलाही तुझ्याशी या विषयावरती बोलायचं. आजोबा, तुम्हालाही असं वाटतंय ना की त्या परत याव्या? मी गेले होते त्यांना समजवायला आजोबा, पण त्या काही समजून घ्यायच्या मनस्थितीतच नाही. मला खरंच कळत नाही मी त्यांना काय सांगू. पटत नाही त्यांचं बाहेर राहणं असं. कुणाला पटत नाहीये. अगं, सिमी स्वतःहून गेले ना तिकडे आउट हाऊस मध्ये. या अर्थी तिला पटतंय तिथं. हो आजोबा, पण
मला काय वाटतंय त्यांना त्यांची चूक कळली आजोबा आणि त्यांना रिअलायझेशन झालंय. आपण उगाच हे सगळं ताणूया नको ना. कोण ताणतंय, तू की मी? नाही म्हणजे आज जेमतेम 1 दिवस झालाय सिम्मीला आउट हाऊस मध्ये जाऊन. इतक्या लवकर तिला तिच्या चुकांची जाणीव झाली असेल असं तुला वाटतंय? अरे इतकं जर फास्ट रिअलायझेशन असतं ना तर सिम्मी जशी वागलीच नसती कधी. आणि आज तिच्यावरती अशी बाहेर जाऊन एकटं राहायची वेळ आलीच नसती ना. आज तिच्या मुलाची जी अवस्था झाली आहे ती झाली नसते. आजोबा पण नापास झालाय तू. आजोबा त्यांनी अभ्यास केलाय पण मे बी परीक्षेतच. तू त्याची बाजू घेऊ नकोस. आणि त्यात त्याची काहीही चूक नाहीये. हुशार आहे तो. आई वडिलांचं लक्ष नसलं की मुलाची काय अवस्था होते ना त्याचं उदाहरण आहे. पिकूचूच्या अधोगतीला सिम्मी ही तितकीच जबाबदार आहे. तुझं काय, तू जगाकडे चांगल्या दृष्टीने पाहतेस, वाईटातही तुला चांगलं दिसतं. पण प्रत्येक वेळेला ते तसं असेलच असं नाही. आजोबा मला तुमचं म्हणणं पटतंय पण सिमी काकूंना पण खूप वाईट वाटलं म्हणून त्या घर सोडून गेल्या. आणि जेव्हा स्वतःला स्वतःची चूक कळते, वाईट वाटतं आणि त्रास होतो तेव्हाच आय थिंक ती रिअलायझेशनची सुरुवात असते ना, असं तुम्हीच म्हणता आजोबा. माझ्या शब्दात मलाच पकडतेस. तसं नाही आजोबा पण ही गंमत केली आहे. घरातल्या प्रत्येकासाठी तुझी जी काही तळमळ आहे ना ती मला कळते, विशेषतः सिम्मीसाठी. पण म्हणून मी म्हणतो घाई कशाला करतेस. प्रत्येक गोष्टीला त्याचा असा एक वेळ जावा लागतो. सिम्मी अशी तावातावाने निघून आउट हाऊस मध्ये गेली ना, जाऊ दे. पण तिला पॅलेस मधूनच जर नाश्ता जेवण वगैरे सगळं जाणार असेल तर तिच्या या वनवासाला तरी काय अर्थ आहे सांग ना मला. तिलाही थोडेसे काटे बोसू दे. आपण काहीतरी अक्षम्य चूक केली याची जाणीव तिला होऊ दे. आणि मुख्य म्हणजे या पॅलेसचे दरवाजे तिच्यासाठी कधी बंद नाहीयेत. तिचा जेव्हा तिला पश्चाताप होईल तेव्हा तिला येऊ दे. कळतंय का मी काय म्हणतो ते? परीची समजा एखादी चूक झाली तर तिला त्याची जाणीव होईपर्यंत तू धीर धरतेस ना. तिच्यावरती रागावतेस, आबोला धरतेस, काय ना काहीतरी करतेस. कशासाठी सांग मला? तिच्या भल्यासाठीच ना. मग मीही हे सिम्मीच्या भल्यासाठी करतोय असं समज. आजवर अनेक वर्ष तिला सगळ्यांनी सहन केलं, तिच्या चुकांकडे दुर्लक्ष केलं, प्रसंगी तिला मोठ्या मनाने माफही केलं. आणि म्हणूनच आज तिच्यावर आणि आपल्यावरती ही वेळ आली. म्हणून म्हणतो आपण पुन्हा ती चूक करायची नाही. थोडा काळ जाऊ दे, बघूया. लक्षात येतंय ना? हो आजोबा.